नमस्कार आमच्या बहिणींना. काय चाललंय तुमचं? माझा बसलाय पाय मोडून. भावा बहिणीनं अंगठा मोडला व माझा. भावा बहिणीनं काय सांगायचंय, पाय माझा सुजलाय. उठाय बी आहे नाही, बसायला बी आहे नाही, चालायला बी आहे नाही. तरी पण तुम्हाला सांगते तशी दवाखान्यात गेलती. इथं इंदापूरला दवाखान्यात गेली तर काडी मात्र मला फरक नाही पडला. काडी मात्र काय नुसता माझा सुजलाय भोपळ्यासारखा. काय तुम्हाला सांगायचं आहे हे बरं आहे. मग आता बारामतीला गेलो होतो दवाखान्यात, पण आज रविवार म्हणून तुम्हाला सांगते 2-4 दवाखाना बंदच होतं. परत एक दवाखाना गावला, त्या दवाखान्यात गेलो आणि इकडं बघ बोलते ना मी. हा मग बसायचं असं. तर तुम्हाला सांगते मला त्या डोक्याच्या बी दवाखान्यात आज जायचं होतं आणि ह्या पायाच्या बी म्हणजे सगळे कोणाच आजू झाली व मी. तो माझा पाय तुटलेला मुटलेला हो का. इकडून त्या अंगठा मोडला, सरलाय, गॅप पडला, गॅप अंगठ्यात मोडून बसली. खात होते कशी तरी करून धरून मीठ मिरची आळणे नाही बघावलं. आणि माझ्या ह्याची फाईल आहे. येडी झाली नव्हती माहिती, येड्याची. मानस आजार डोक्यावर परिणाम झालेला वर त्याच्या ह्या फाईली आहेत. तसंच आज ह्या माझ्या पहिल्या गोळ्या आहेत ह्या इंदापूरच्या डॉक्टराने दिलेल्या. काय सुद्धा फरक नाही पडला मला. परत मेडिकल मधल्या आणून खाल्ल्या होत्या, त्याने बी काय नाही फरक पडला. नुसतं ठास 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 करतोय नुसतं. काय सांगावं. आणि काही आता अजून दवाखान्यात गेलते. आज शांत बसायचं, मी बोलते. तर ही दवाखान्यात गेली होती मी. तर काय काय दिलं आता ते मॅडमने. हो काय ठुणूक लागला हे देवा. हो का ही टूप दिली. मी बोलते ना, बोलते का नाही मी. का बस इथं शांतीला धरून बस. कळू नको कुठं. इकडे ये, चल थांब. तर ही टूप दिलेली हे मला लावायला. ती अशी हलक्या हाताने अशी 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 असं रगडायचं नाही, असं कना 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 रगडायचं नाही, असं हळूहळू लावायची. त्यासाठी दिली. नाही नाही मला तर भावा बहिण 3,500 रुपये माझं ह्या पायाने खाल्लं. गेली होती तांदूळ आणाय, मसाले भात कराय. तुम्हाला सांगते बसलाय पाय मोडून माझा. अयो ये काय ठसकी लागली ये देव. त्या डॉक्टराची फी 300 रुपये. हा डॉक्टराची फी. आणि गोळ्या 950 रुपयाच्या दिल्या गोळ्या. आणि त्या बाबांनी इंदापूरच्या बाबांनी 800 रुपयाच्या आणि 600 रुपयाचा एक सारा. 200 रुपये त्याची फी. म्हणजे काय पैसा थोडा गेलाय. सकाळ संध्याकाळ जेवणानंतर दुपारी नाही ग बसायचं. नाही ग बसायचं तू पण हे का. मी सकाळ संध्याकाळच आहे. 50 गोळ्या दिल्या ते. उपाशी पोटी सकाळी पिल्लाची गोळी दिसते. मोबाईल पाडची राहतो आता करत. 5 दिवसाच्या गोळ्या. ही पोरग आव्या पाया होत रे बाबा. इतक्या भल्या दांडक्या गोळ्या दिल्या त्याच्या. सर
पुरती पुरती साडेसाती महाग लागली. एक दवाखाना झाला की दुसरा दवाखाना महाग लागतो. ती फंगल पाय 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 असं ठठ्ठा बोंबला लावते रे मला. आल्यावर सोपवायचं दाखवायचं ना. आता होतं ना. आता होतं रानचं बी पाखरू कसं येतंय गुळावानी गोड गाणं लावलंय भाऊ बहिणींना. तिनं मला लावला जीवा गुळावानी गोड. रानचं बी पाखरू येतंय धडा धडा जवळ. काय रे रानचं बी पाखरू लेकरावानी गोड. येडाबाई माऊली एवढं वेळ धावली. मच्छर तर चावतंय. त्या मच्छराचा खात्मा कसा करावा ना. मच्छरांचा खात्मा तर भावा बहिणींनो दवाखान्याने मला नको नको गेला. एक एक रुपयाला मी महाग झाली तुम्हाला सांगते. एवढा खर्च माझा दवाखान्यात झालाय ना. माझा पाय हो का पाय तुम्हाला काय सांगू का दाखव कसं सुचतंय. सुजलाय पाय माझा मैदान. आता टूप लावते मी गोळे खाते. मला पाणी देते रे मैरो. पाणी देते का रे मैरो. अरे ती दे मला बाटली. दुपारची गोळी खाऊ दे मला. नको राहिला तर पोरा मेहंदी खाची रे. काहीतरी करून घेते दुष्काळ 13वा महिना. नका रे मला ताप देऊ बिगर कामाचं रे. काढतो वाटत ना ते काढ. बाबड्या अरे बाबड्या. ही गोळी तर मेडिकल वाल्याने दिलती की रावे. पक्की गोळी मेडिकल वाल्याने दिलती का. गोळ्याचं जीवन झालंय भावा बहिणींनो. गोळ्याचं ह्या काय मैदळ्या गोळ्या.
अयो इथंच आहे. नाही, माझं